मराठी हॉटस्पॉट हो मंडळी हो, हॉटस्पॉट इथंच आहे बर का. तर मग चला चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा. आपल्या सगळ्यांचा मराठी हॉटस्पॉट. असली तरी जमीन अस्मान इतकं अंतर आहे. एवढा मर्यादित आहे आणि केवढा हा अमर्याद आहे. एवढ्याला मर्यादा आली. तुम्ही सनकाधिक संत मनविता कृपावंत एवढा करा उपकार, म्हणजे सांगा देवा नमस्कार, एवढा करा उपकार. याला मर्यादा आहे. एवढा म्हणजे मर्यादित आहे आणि केवढा म्हणजे अमर्याद आहे. केवढा केला उपकार. 5 परोपकार्यामध्ये संतांचा पहिला क्रम आहे. संत बिटप सरिता गिरिधरणी परहित लागे सबनके करणे. संत बिटप म्हणजे वृक्ष, गिरी पर्वत धरणी आणि सरिता म्हणजे नदी, असे 5ही परोपकारासाठी आहे. पृथ्वी परोपकारासाठी. जर समाजातून माणूस गेला आणि माणसाला लात लागली तर माणसं लाल डोळे करतात. दिसत नाही का माणसं तुडवत चालला. माणसाची लात माणसाला लागली तर माणसं सहन करीत नाही. 85 वर्षे आम्ही जोडे घालू घालू पृथ्वी तुडवली, एकही दिवस रागावली नाही. फक्त परोपकार करणं तिला माहिती आहे. नदी परोपकारासाठी तीरावरील वृक्षाला जीवन देऊन फलीभूत करते. स्नान करणाऱ्याचं पाप घालवते. तहानलेल्याची तृषानिवृत्ती करते. पैठणसारख्या ठिकाणी धरण झालं का 2-4 जिल्हे सुखी करते. बस उगमापासून सागराला मिळेपर्यंत केवळ परोपकाराचं कार्य नदी करते. म्हणून नदी परोपकारासाठी. अमृतासारखं जीवन जगाला देणाऱ्या नद्यांचं उगमस्थान पर्वत, म्हणून पर्वतही परोपकारासाठी. वृक्ष परोपकारासाठी. जैसा आम का पेड़ वैसा संत का हेत, नीचे से मारे पत्तर ऊपर से फल देत. आंब्याच्या झाडाला कैऱ्या आल्या म्हणजे तुम्ही दगड मारा. दगड मारणाऱ्यावर झाड रागवत नाही, त्यालाही 2-4 कैऱ्या बक्षीस देतच. जसं दगड मारणाऱ्यालाही फळ देणं हा वृक्षाचा स्वभाव आहे, तसं अपकार्यावरही उपकार करणं हा संतांचा बाणा आहे. लक्षात घ्या. नाही तर काही उपकार करतात उपकार्यावर, उपकार्यावर उपकार, अपकार्यावर अपकार, उपकार्यावर अपकार आणि अपकार्यावर उपकार. उपकार्यावर उपकार म्हणजे हे त्याला तंबाखू देतं आणि ते याला चुना देतं. बस जमलं. आता हे कीर्तन कळतं तुम्हाला. याला म्हणतात उपकार्यावर उपकार. यानं त्याच्यावर तंबाखूचा उपकार केला की त्यानं लगेच याच्यावर चुन्याचा उपकार केला. हा उपकार्यावर उपकार. अपकार्यावर अपकार. यानं त्याची गंज पेटवली, 6 महिन्यानं ते याचा गोठा पेटवतं. याला म्हणायचं अपकार्यावर अपकार. काही उपकार्यावर अपकार करतात. बेंडकुळीला दया आली. विंचू वाहत होता पाण्याच्या प्रवाहात. बेंडकुळीनं उडी टाकली. पोहत पोहत त्या विंचवापर्यंत गेली. विंचवाला घेतलं पाठीवर. परतीचा प्रवास सुरू झाला. जोपर्यंत पाण्यातला परतीचा प्रवास होता तोपर्यंत बेंडकुळीच्या पाठीवरचा विंचू हरिभक्त परायण होता. म्हणजे जीव धोक्यात आहे, हालचाल नाही. नदीच्या काठाला बेंडकुळी आली. मग विंचवाच्या लक्षात आलं आता तर वाचलो, पण हिला माहिती करून द्या पठ्ठ्याला काय म्हणतात. उतरता उतरता नांगी मारली. बेंडकुळी 2-2 फूट उड्या मारत होती. याला म्हणतात उपकार्यावर अपकार. काही उपकार्यावर उपकार करतात, काही अपकार्यावर अपकार करतात, काही उपकार्यावर अपकार करतात, पण संत अपकार्यावरही उपकार करतात. आता विचार करा. आता कोणती दिंडी महाराष्ट्रातली निघू द्या, तोंड संताचं भजन. ज्ञानबा तुकाराम, ज्ञानबा तुकाराम. संध्याकाळी गुलाबजाम. शिवाजीराव खरं आहे का नाही? कोणाला? अरे ज्ञानबा तुकाराम म्हणणाऱ्याला आता गुलाबजाम आहे. त्यांना मांडे भाजायला खापर नाही मिळालं. आपण विचार करा.
एवढा त्रास दिला, झोळी फाडली, पडलेलं पीठ लातणी घासून काढलं, पाणी पिऊन झोपावं लागलं, तरी ग्रंथपूर्ती नंतर निवृत्तीनाथ प्रसन्न होऊन म्हणाले, ज्ञानराजा काय पाहिजे ते मागा, मी प्रसन्न आहे. तुम्ही प्रसन्न आहे का गुरुदेवा? मग एकच मागणी आहे, जन्मभर ज्यांनी आम्हाला त्रास दिला त्यांचा दुर्जनपणा जाओ. याला म्हणतात अपकार्यावर उपकार. जे खळाची खळ मरो म्हटलं नाही. म्हणून असे 5 परोपकारामध्ये उपकार करणारे संत नवे. यासाठीच येथे उपकारासाठी आले घर ज्या वैकुंठी. त्यात माऊलीचा उपकार का? वेदाचं संपूर्ण सार महाभारतात. शब्दब्रह्मी असंख्याके जे तुला काही, अभिप्राय पिके ते तुला, महाभारती एके लक्षे जोडे. पण आता महाभारत ग्रंथ तयार करायचा होता. व्यासांना लेखक सापडेला, गणपतीला काम मिळणार. हे 2च मिनिटात सांगतो. आणि मग गणपतीची आणि व्यासांची गाठ पडली. गणपती बाप्पा मला लेखक मिळत नाही हो. गणपती म्हणाले मला लिखाण काम भेटत नाही. मग थांबता का लिहायला? थांबतो, पण अटीवर. सांगा ना, माझ्या लेखणीला लिखाण पुरलं तर. लेखणी बंद पडली का उठून जाईल? चालेल. आता व्यास काही सामान्य आहे का? नमोस्तुते व्यास विशाल बुद्धे. आणि गणपती लिहायला तयारी झाली सगळी. सांगा, नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं चैव ततो जय मुदीरयत. गणपती म्हणाले श्लोक लिहून 1 मिनिट झाला. कारण यांच्या मनात आलं तेव्हा लिहायचे गणपती बाप्पा. आता अशा लेखकाला किती पुरवायचं? फार घामाघूम केलं. मग अर्थासह लिहा, अर्थासह. म्हणून तुम्ही महाभारतावरचं चित्र पहा. व्यास सांगतात, गणपती लिहितात. अर्थासह लिहा. तरी घामाघूम केलं व्यासांना. अर्थासह लिहून काढायचे. मग अधूनमधून व्यास कूट श्लोक घालायचे. कूट असे 8800 श्लोक कूट आहे महाभारतामध्ये. 8 श्लोक सहस्त्राणी 8 श्लोक शतानी च अहम वेद्मी शुको वेत्ती संजय जानाति वानवा. अहम वेद्मी, व्यास म्हणतात मी जाणतो ते श्लोक. शुको वेत्ती, माझा मुलगा शुकाचार्यही त्यालाही अर्थ कळतो. पण संजय जानाति वानवा. अहम वेद्मी शुको वेत्ती. 8 श्लोक सहस्त्राणी 8 श्लोक शतानीच. म्हणजे 8800 श्लोक कूट आहे महाभारतामध्ये. कूट म्हणजे शब्दशः अर्थानं ज्याचं काम भागत नाही. उदावंत साहेब, मी एक नमुना म्हणून सांगतो. लिहा अर्थासह. सांगा ना, केशवं पतितं दृष्ट्वा द्रोणहर्षमुपागतः रुदन्ति कौरव सर्वे हा केशवं कथगतः. आताच नका लिहू, मी नंतर सांगित तुम्हाला. हे कूट श्लोक आहे, तुम्ही भानगडीत पडू नका. मला माहित आहे काय झालं तुमचं. गुरुजी बसले आणि बाबा, तर विद्यार्थ्याची फजितीच आहे. पण आता गुरुजी सांभाळून घेतात आम्हाला. 8800 श्लोक, त्याच्यातला एक नमुना म्हणून सांगितला मी तुम्हाला. केशवम पतितं दृष्ट्वा द्रोणहर्षमुपागतः. सरळ अर्थाने लिहायला सुरुवात केली गणपतीने. केशव म्हणजे भगवान. आता भगवान कुठं होते? भगवान सारथी होते. युद्धामधली गोष्ट आहे. सारथी होते अर्जुनाच्या रथावर, ते पडले असतील. केशवम पतितं दृष्ट्वा म्हणजे भगवान श्रीकृष्ण खाली पडलेले पाहून गणपती अर्थ लिहितात. द्रोणहर्षमुपागतः, द्रोणाचार्याला हर्ष झाला. आणि होणारच, कारण या पार्टीला आहे ते कौरवाच्या. मग अर्जुनाचा ड्रायव्हर पडला म्हटल्यावर आपला विजय होणारच. म्हणून द्रोणाचार्य हर्षभरीत झाले. केशवम पतितं दृष्ट्वा द्रोणहर्षमुपागतः. इथपर्यंत अर्थ लागला. पण खालची लाईन रुदंती कौरव सर्वे. आता डोकं खाजवलं गणपतीनं. जर द्रोणाचार्य हर्षभरीत झाले तर कौरव रडतीलच कशाला? ते तर अख्ख्या गावाला पेढे वाटतील, घ्या पेढे घ्या. पण रुदंती कौरव सर्वे हा केशवम कथगतः. इथं मात्र कोड सुटेना गणपतीला. याला कूट म्हणतात. मग गणपतीनी व्याकरणदृष्ट्या श्लोकाचा अर्थ लावला. केशवमचा विग्रह केला. केशवम, केशव नाही, केशवम. शेव म्हणजे प्रेत, के म्हणजे कोणाचं. हे किम सर्वनाम आहे. किम के काणी, किम के काणी, के नकाभ्याम कैही. हे माझ्यापेक्षा तुम्हाला जास्त भानगडी माहिती आहे. 7 विभक्त्या चालून घ्या घरी गेल्यावर. ते किमचं के. मग ते के शेवम. शेव म्हणजे प्रेत, के म्हणजे कोणाचं. आता अर्थ पहा कुठे चालला. कोणाचं तरी प्रेत पाण्यात पडलं होतं.
केशवम पतितम दृष्ट्वा. द्रोण म्हणजे कावळे. झाडावर कावळे नदीच्या काठाला डेड बॉडी फुगलेली पाहिली, हर्ष मुफागत, आरडावरडा सुरू केला आपल्या आपल्या जात भाईला, या रे महिनाभर फिकर नाही, आता फुगलेलं प्रेत आहे पाण्यात. द्रोण हर्ष मुपागत. आता खालची लाईन, रुदंती कौरव सर्वे, सगळे कौरव रडू लागले. कौरव म्हणजे पांडवाचे विरुद्ध भाऊ नाही, कौरव म्हणजे कोले होतात. कोले ते नदीच्याच काठाला होते आणि त्यांनी रडायला सुरुवात केली. का रडत होते कोले? म्हणले 100 फुटावरच आहे का डेड बॉडी, पण पाण्यातली आपल्याला काय फायदा आहे. हा केशवम कथक गता, याला कूट श्लोक म्हणतात. अष्टश्लोक सहस्त्राणी अष्टश्लोक शताणीचे अहम वेद मिशुको वेत्ती संजय जानाती वानवा, असे 8800 श्लोक म्हणजे वेदाचं संपूर्ण सार महाभारतात आणलं. पण 18 पर्व भारती जे लाभे कृष्णार्जुन वाचोक्ती. महाभारताचं संपूर्ण सार कृष्ण अर्जुनाच्या बोलण्यात म्हणजे श्रीमद भगवद्गीतेमध्ये, पण श्रीमद भगवद्गीता संस्कृतमध्ये. आणि संस्कृत भाषा जगाशी कळेना. काही माणसं म्हणतात काय अवघड आहे संस्कृतमध्ये, अनुस्वारम देतम संस्कृतम होतम. अरे एवढी जर सोपी असती तर अवतार माऊलीचा घ्यावा लागला असता का देवाला. ते इकडची एकही गोष्ट सांगत नाही अजून, मला पाऊण तास या भागात थांबायचं आहे. तिकडची सांगतो, तिकडची म्हणजे ज्या भागाला नाव नाही तिकडची. ती माळवदाचं घर होतं, माळवदाचं. आणि तिचा जावाई संस्कृतचा प्राध्यापक होता, संस्कृतचा प्राध्यापक. आणि तो जावाई आला, बापू जेवण वगैरे व्हायचंच आहे. आता सासू तिचा अपघातात पाय गेला होता, निळोबार आहे, लंगडी होती सासू, लंगडी. मग तिनं स्वयंपाक केला, उदाहरण साहेब स्वयंपाक केला. आता लंगडी असल्यामुळे इथंच वाढलं ना, चुलीजवळ सगळे पदार्थ वाढले. पण सासू जरा वाढवा होती, त्याला आगाऊ म्हणतात, आगाऊ होती, वाढवा. जावयाचं जेवण चालू असताना अशिक्षित सासू, लंगडी सासू संस्कृतच्या प्राध्यापकाला जावयाला म्हणू लागली, तुम्ही मास्तर आहे म्हणे. लंगड्या सासूचा प्रश्न, हो मी शिक्षकच आहे. काय शिकित्या? शिकित्या हिची संस्कृत लक्षात घ्या. जावाई म्हणला जेवतानाच, मी संस्कृत शिकवतो. एवढा सोपा इसे, सोपा इसे. आता केवढ्या झाली बरं. हे घासच ठेवला खाली प्राध्यापकानं. हे माझी लंगडी सासू आणि संस्कृतला सोपा विषय म्हणते, हिला येत असलं पाहिजे. तुम्हाला येतं का? त्यात काय अवघड आहे? बोला बरं. आता घर माळवदाचं होतं, भुंगा लाकडं कोरत होता. लंगडी सासू प्राध्यापकासोबत संस्कृत बोलली. भुंगम कुरितम काष्टम भुष्कटम पडतम भुई. ही लंगड्या सासूची संस्कृत चालली अनुस्वार दे. काय शिवाजीराव? भुंग कोरितम काष्टम भुष्कटम पडतम भुई. आता एवढी जर संस्कृत सोपी असती तर देवाला माऊलीचा अवतार घ्यावा लागला असता का? मराठी हॉटस्पॉट. हो मंडळी हो, हॉटस्पॉट इथंच आहे बर का. तर मग चला चॅनलला सबस्क्राईब करा
आणि घंटी नक्की वाजवा. आपल्या सगळ्यांचा मराठी हॉटस्पॉट.